हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज ना मी तुमच्यासोबत माझा ऋषिकेशचा बंजी जंपचा अनुभव शेअर करणार आहे. थोडं थ्रोबॅक पण एक्साइटमेंट तशीच ताजी आहे. हा व्हिडिओ पाहिला ना की अजूनही असं वाटतं की आणखी एकदा तो अनुभव घेतला पाहिजे. चला तर मग पाहूया हा थ्रिलिंग अनुभव. टॉवर किती उंच होता, आम्ही जंप कसे केले, आम्ही किती घाबरलो होतो, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ऋषिकेशला गेल्यावर जिथे ॲडव्हेंचर होतात तिथे आम्ही पोहोचलो आणि तिथे आम्ही तिकीट्स काढले. तिकीट साधारणतः काहीतरी 3-3.5 पर हेड असे आहे. आम्ही दोघींचे तिकीट काढले आणि त्यानंतर तिथे सेल्फी पॉईंट होते. जे जंप करणार होते त्यांनी तिथे फोटोज क्लिक केले, जे करणार नव्हते त्यांनीही केले. आम्ही सगळ्यांनी फोटोज क्लिक केले आणि हार्नेस वगैरे घालून आम्ही एक्साईट होतो वरती जाण्यासाठी, जंप करण्यासाठी. आणि खरा खेळ सुरू झाला आत्ता. जेव्हा आम्ही वरती पोहोचलो ना टॉपवर, जिथून आम्हाला जंप करायची होती, तिथे गेल्यावर खरंच खूप भीती वाटत होती. मनामध्ये इतके विचार येत होते की बाबा आम्ही पडलो तर कसं होईल, जंप घेऊ शकतो का नाही. पण ना आम्ही दोघी एकमेकींना दाखवत नव्हतो. म्हणजे मी तरी थोडीशी दाखवत होती पण ती दाखवत नव्हती माझी मैत्रीण, कारण तिला चांगलं माहीत होतं की जर तिने बॅग घेतलं तर मी तर एकाच पायावर तयार होते बॅग घ्यायला, कारण की मी खरंच खूप आतून घाबरलेली होती. आणि मी त्या भैयांना म्हणत होती, प्लीज भैया 1 मिनिट रुको, 1 मिनिट रुको. पण ते काय ऐकायला तयार नव्हते. ते म्हणत होते की नहीं 1 मिनिट नहीं रुकना है, आपको जंप करना ही पडेगा, आपको जाना पडेगा. आणि एकतर 180-175 काहीतरी एवढ्या फुटावरतून ती जंप करायची होती. तर कशी तरी हिंमत जुटवली, आम्ही पुढे आलो, एकमेकींना मिठी मारली आणि शेवटी आम्ही ती जंप घेतली. आणि खरंच सांगतेय, ती फिलिंग ना, तो अनुभव इतका छान होता. ते भैया आम्हाला समजून सांगत होते की और आगे जाओ, और आगे जाओ, और खुद को छोड़ दो नीचे, असं सांगत होते. पण ते आम्ही घाबरलेलो होतो ना, त्याच्यामुळे आम्ही लवकर पुढे जातच नव्हतो. पण शेवटी हिंमत जुटवली आणि आम्ही उडी घेतली. भीती होती पण ती पार केली आणि खाली आल्यावर ना जाणवलं की भीतीच्या पलीकडेच खरी मजा असते. आणि माझं खरंच प्रामाणिक मत आहे की सगळ्यांनी हा अनुभव आयुष्यात एकदा तरी घ्यावा. आणि जे कोणी माझा व्हिडिओ पाहत आहेत ते नक्की तुम्ही ऋषिकेशला जा आणि बंजी जंपिंगचा अनुभव घ्या. ते म्हणतात ना, डर के आगे जीत है, तशीच अवस्था आमची होती की आम्ही घाबरलेलो होतो पण उडी घेतली आणि खरंच डर के आगे जीत है. तर कसा वाटला हा व्हिडिओ? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करून मला